नमस्कार मित्रांनो, ग्रामीण क्रिकेटमधल्या आणखीन एक भव्य दिव्य स्पर्धेला आपण येत्या 5 फेब्रुवारी पासून सुरुवात करणार आहोत. 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी आपल्या सर्वांच्या भेटीसी येत आहे युवा सेना चषक 2026 आणि ही स्पर्धा आपल्याला ज्याच्या विद्यमानातून पाहायला मिळणार आहे वीर बजरंग कारिवली आणि तसेच ठाणे जिल्हा युवा सेना आणि युवा सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष लवेश दादा नाईक आणि तसेच सन्माननीय गोकुळजी नाईक साहेबांचं विद्यमानातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आज आपण या स्पर्धेचा लाईव्ह लॉट्स करणार आहोत आणि त्याआधी काही ज्या गोष्टी आहेत त्या मी क्लिअर करतोय. प्रत्येक दिवशी 12 टीम्स खेळणार आहेत आणि या स्पर्धेमध्ये सुपर 3 कन्सेप्ट असणार आहे आणि सुपर 3 मध्येही कोणत्याही प्रकारे ड्रॉ वगैरे नसणार आहे, बॉल आउट असणार आहे. या गोष्टीची नोंद प्रत्येकी टीमने घ्यायची आहे आणि आपण लॉट्सला सुरुवात करणार आहोत. 5 फेब्रुवारी या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की ग्रामीण क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेमध्ये युवा सेना चषक 2026 मध्ये टेप बॉल ही कन्सेप्ट देखील पाहायला मिळणार आहे. प्रत्येकी मॅच 5 ओव्हरची असणार आहे आणि ज्या काही नियमावली आहेत त्या प्रत्येकी टीमपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. आपण लॉट्सला सुरुवात करूया. साहेबांच्या शुभ हस्ते आपण 5 फेब्रुवारीला जी पहिली मॅच असणार आहे त्याचा आपण साहेब 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. आपण 5 फेब्रुवारीला हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही जी उद्घाटनीय लढत असणार आहे युवा सेना चषक 2026 मधली. भादवड 5 फेब्रुवारीला पहिला सामना भादवड मयुरेश आणि त्यांचा विपक्षामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे स्वतः यजमान टीम वीर बजरंग कारिवली. 5 फेब्रुवारीला हा पहिला सामना असणार आहे. त्यानंतर लवेश दादाला मी विनंती करतो आपण देखील 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. 5 फेब्रुवारीला हा दुसरा सामना असेल. टीम काटेई आणि त्यांचा विपक्षामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे टीम पाये. 5 फेब्रुवारीला दुसरा सामना टीम काटेई आणि त्यांचा विपक्षामध्ये पाये. त्यानंतर 5 फेब्रुवारीला तिसरा सामना रोज किती सामना होते? टीम वडगर खेळेल अगेन्स्ट टीम खार्डी. 5 फेब्रुवारीला हा तिसरा सामना असणार आहे टीम वडगर आणि टीम खार्डी. आपण 2 चिठ्ठ्या उचला. पाच फेब्रुवारीला हा चौथा सामना असेल. टीम ताडाली आणि टीम बंद्र्या मारुती काल्लेर आपल्याला खेळताना दिसणार आहे. 5 फेब्रुवारीला हा चौथा सामना असेल. त्यानंतर नाईक साहेब आपण 2 चिठ्ठ्या उचला. पाच फेब्रुवारीला पहिल्या फेरीतील हा 5वा सामना असेल. टीम वडुनवगर आणि त्यांचा विपक्षामध्ये खेळणार आहे खारबाव टीम एकविरा खारबाव. 5 फेब्रुवारीला पहिल्या फेरीतील हा 5वा सामना असेल. त्यानंतर 5 फेब्रुवारीला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना टीम SD केवनी आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम पूर्णा. 5 फेब्रुवारीला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना टीम SD केवनी आणि टीम पूर्णा. या 5 फेब्रुवारीचे सर्व सामने आहेत आणि जी वेळ आयोजकांकडून प्रत्येकी टीमला मिळणार आहे त्या वेळेवरती आपण हजर राहायचं आहे. त्यानंतर 6 फेब्रुवारीचा जो लॉट्स असणार आहे तो आपण क्लिअर करणार आहोत. 6 फेब्रुवारीला जी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाईक साहेबांना विनंती करतो आपण 2 चिठ्ठ्या उचलायच्या. 6 फेब्रुवारीला ही पहिली लढत असेल. 6 फेब्रुवारी जी पहिली लढत आहे टीम गोरसेई आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम रोहित भोईर प्रतिष्ठान वरप टीम खेळणार आहे. 6 फेब्रुवारीला पहिली लढत टीम गोरसेई आणि रोहित भोईर प्रतिष्ठान वरप. त्यानंतर 6 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील दुसरा सामना
6 फेब्रुवारीला पहिल्या फेरीतील दुसरा सामना जो असणार आहे टीम साई स्पोर्ट्स खारबाव आणि त्यांचा विपक्षामध्ये नंदन पाटील यांचा संघ बंद्र्या मारुती काल्हेर. 6 फेब्रुवारी ही दुसरी लढत असेल पहिल्या फेरीमधली. ऋतिक आपण 2 चिठ्ठ्या उचला. 6 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील तिसरा सामना. टीम यशवंत स्पोर्ट्स राहनाल. 6 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील तिसरा सामना. त्यांचा विपक्षामध्ये टीम शेलार अशी लढत असणार आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. त्यानंतर पहिल्या फेरीतील चौथा सामना 6 फेब्रुवारी. टीम वाघबिल आणि टीम मालजीपाडा. 6 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील चौथा सामना. त्यानंतर नाईक साहेब आपण 2 चिठ्ठ्या उचला. 6 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील पाचवा सामना. टीम पोगाव आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम नानकर. 6 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील पाचवा सामना टीम नानकर आणि टीम पोगाव. 6 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. सहा फेब्रुवारी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना टीम वडपे आणि टीम जुनांदुर्की. अशा प्रकारे 6 फेब्रुवारीचा ड्रॉ असणार आहे. प्रत्येकी टीमने बडेवरती हजर राहत. त्यानंतर 7 फेब्रुवारीचा ड्रॉ कशा प्रकारे असेल, लॉट्स कशा प्रकारे असतील. साहेब आपण 2 चिठ्ठ्या उचला. 7 फेब्रुवारी पहिला सामना. 7 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील पहिला सामना टीम कासार वडवली आणि त्यांचा विपक्षामध्ये करेश म्हात्रे यांचा संघ भादवड. 7 फेब्रुवारीला ही पहिली लढत असणार आहे. त्यानंतर 7 फेब्रुवारी मधली पहिल्या फेरीतील दुसरी लढत टीम धामणे खेळणार आहे टीम टेंबिवली सोबत. 7 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील दुसरा सामना टीम धामणे आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम टेंबिवली. त्यानंतर 7 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील तिसरा सामना टीम जय बजरंग कारिवली. त्यांचा विपक्षामध्ये 7 फेब्रुवारीला तिसरा सामना टीम भाटाळे. त्यानंतर 7 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील चौथा सामना टीम वीर तानाजी दापोडे आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम बालकुम. 7 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील चौथा सामना. त्यानंतर 7 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील पाचवा सामना टीम खोनी आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम भूमी 11 मांडा. 7 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील पाचवा सामना आणि 7 फेब्रुवारी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे